राम राम मंडळी, मी कृष्णा अत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, निकाल लागला. ना 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 करता नाही नाही म्हणत विरोधी पक्षाने म्हणजे महाविकास आघाडीने आमदारकीची शपथ पण घेतली. एक दिवस नाटक केलं की आम्ही मतदान यंत्रणाच्या विरुद्ध आंदोलनामुळे विधानसभेच्या जी काही आमदारकीची शपथ आहे ती आज घेणार नाही, आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी शपथ घेतली. त्याच्यात पण बऱ्याच कंट्रोवर्सी झाल्या असं आपण बघितलं असेल मित्रांनो. आबू आझमीने महाविकास आघाडीच्या विरुद्ध भूमिका घेतली. त्या काँग्रेसच्या ज्या काही वर्षा गायकवाड आहे त्यांची बहीण निवडून आलेली आमदारकीला, तिनं पण आदल्या दिवशी शपथ घेतली. म्हणजे त्यांचं एकूण ताळमेळ जे काही 47 आमदार निवडून आले महाविकास आघाडीचे, त्यामध्ये सुद्धा ताळमेळ नसलेला आपण दिसून आलो. पण मित्रांनो, ध्यानात घ्या, जशी रिझल्ट लागला तसं त्यांचं एक आरोड सुरू झाला महाविकास आघाडीच्या. का आमची मतं चोरली, नाना पटोले तर म्हणले का आमची मतं चोरली महायुतीने, म्हणून त्यांना एवढा मोठा प्रचंड विजय झाला. त्याच नंतर 60-70 लाख मतं कस काय वाढली? 6 नंतर ते 10 रात्री 10 पर्यंत 60 लाख मतं वाढले. म्हणजे काय एवन जे का ह्या सगळ्या राजकारणामधले सगळ्यात ज्येष्ठ आणि सगळ्यात अनुभवी नेते म्हणून संबोधले जातात, जाणते नेते म्हणून संबोधले जातात, चाणक्य म्हणून संबोधले जातात, असे माननीय शरद पवार साहेब सुद्धा या निवडणुकीवर शंका घ्यायला लागले. विशेष मित्रांनो, ते सुद्धा म्हणाले की काँग्रेसला तर इतके कोटी मतं पडले, त्याच्यापेक्षा शिंदेंना कमी पडले, तरी काँग्रेसला फक्त 10-11 सीटं कमी सीटं आणि शिंदेंना एवढे सीटं कसं काय मिळाले, 57 सीटं कसं काय मिळाली? आम्हाला तर कमी जास्त मतं पडले आणि अजित पवार दादांच्या गटाला कमी मतं पडून पण त्यांचे कसं काय सीटं जास्त आले? असे एक शंका कुशंकाचं एक सत्र सुरू झालं मित्रांनो, आपण ऐकलं असेल. आणि एकंदरीतच सगळ्या महाविकास आघाडीने आपला पराभव झाला हे मान्य करायला तयारच नाही. परंतु त्यांच्या डोक्यात जी कल्पना होती 60-70 लाख मतं कसं काय वाढले, याचं गणित हळूहळू आता उघड व्हायला लागले मित्रांनो. भाजपासाठी ज्या काही रणनीतिकारांनी वेगवेगळ्या योजना निर्माण केल्या होत्या, तयार केल्या होत्या, त्यावर हुकूम त्यांनी कार्य केलं होतं. आपल्याला माहीत असेल मित्रांनो, भाजपाचे रेल्वे मंत्री, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, त्यानंतर भूपेंद्र यादव, माझ्या मते मुख्यमंत्री आहेत ते मध्य प्रदेशचे. त्याच्यानंतर संघाचे कार्यकर्ते, एक लिमये म्हणून आणि एक संतोष म्हणून, असे दोन एक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, त्यांनी मायक्रो लेवलवर त्यांनी मिटिंगा घेतल्या. म्हणजे कमीत कमी 25-30 लोक असेल तरी पण मिटिंग घेतली, 500 असेल तरी घेतली, 5000 असेल तरी घेतली. म्हणजे इतक्या मायक्रो लेवलवर जाऊन गल्ली बोळामध्ये जाऊन त्यांनी मिटिंगा घातल्या. आणि जे काही देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीचा विजय झाला लोकसभेमध्ये, ते सातत्याने सांगत होते आम्हाला अवघ्या 2 लाख मतं कमी पडले, 0.3% मतं कमी पडले. आणि त्यांनी त्यापासून कामाला लागले होते का आपल्याला कमीत कमी 3-4-5% मतदान वाढवायचं, आणि त्यासाठी तेव्हापासून ते कामाला लागले होते. यावर हे महाविकास आघाडीचे लोक ध्यानच द्यायला तयार नाही मित्रांनो. विचार करा, लोकसभेच्या निवडणुकीत जो दणका बसला महायुतीला किंवा भाजपाला, त्यातून ते सावध झाले आणि त्या विजयाचा उन्माद महाविकास आघाडीच्या नेत्यांना झालेला होता. आपण आता जिंकलोच, विधानसभेची निवडणूक आपण जिंकलोच, पण आदित्य ठाकरे सुद्धा म्हणे का आता आम्ही सत्तेवर आल्यानंतर यांची एकेकाची हजेरी घेऊ, एकेकाला काय म्हणतो ना आपण बदला घेऊ, ज्या काही योजना होत्या त्या कशा थांबवल्या जाईल याचं एक ते गणित मांडत होते. उद्धव ठाकरे सांगत होते की मोठमोठ्याने, एक तू राहशील नाही तर एक मी राहील. म्हणजे ही जी काय भूमिका त्यांची होती, म्हणजे इतका गर्व त्यांना झालेला होता त्या लोकसभेच्या विजयाचा, 31 जागा मिळाल्याचा. आता आपण भाजपाला संपवणार, आणि त्या उन्मादामध्ये जे काही मायक्रो लेवल संघटना, कार्यकर्ते यांची मोड बांधायची असते. म्हणजे फार मतदानच्या तिकीट किंवा उमेदवार घोषित करायच्या अगोदरपासून त्यांची एक वाक्यता त्यांच्यामध्ये दिसलेली नाही आपल्याला. हे आपण बघितलं असेल, अनेक विश्लेषकांनी ते सांगितलं. परंतु त्याच्या विरुद्ध महायुतीने जे मायक्रो लेवल केलं, मायक्रो नियोजन केलं, सगळ्या यंत्रणा कामाला लावल्या, आणि त्याच्यातून ते 60-70 लाख मतं वाढलेले मित्रांनो. विचार करा,
संघाने म्हणतात की जवळजवळ 60,000 सभा, नुक्कड सभा घेतलेल्या होत्या. आणि विचार करा, 60,000च्या सभेमधून, प्रत्येक सभेतून फक्त 100 लोक जरी त्यांच्याकडे वळले, त्यांचं जरी मतदान वाढलं, तरी 60 लाख मतदान वाढतं मित्रांनो. आणि हे जे काय मतदान वाढलेले ते काय महाविकास आघाडीला पडणार नव्हतं. जरी पडलं असतं तरी 1-2% पडलं असेल. परंतु हे जे काय त्यांनी मायक्रो लेवलवर नियोजन केलं, 60,000 सभा संघाने घेतलात असं म्हणतात. कुठं कुठं घेतल्या माहीत नाही, परंतु मायक्रो लेवलमध्ये घेतल्या असं बरेच विश्लेषक सांगतात, संघाचे कार्यकर्ते. आणि हे सगळं करून हे लोक निघून गेले मित्रांनो. जशी निवडणूक झाली आणि मतदानाचा टक्का वाढला, कळलं. आणि हे जे काय लिमये म्हणा, भूपेंद्र म्हणा, किंवा ते संतोष म्हणा, अश्विनी वैष्णव म्हणा, हे आपापल्या कामाला दुसऱ्या याच्यामध्ये निघून गेले. असं म्हणतात की आता ते दिल्लीत जी काही निवडणुका होऊ घातलेली आहे पुढच्या जानेवारीमध्ये, तिथलं नियोजन करण्यासाठी गेलं. म्हणजे इतक्या लेवलवर हे कामं करतात. आणि हे फक्त प्रसारमाध्यमांना मुलाखती देतात की मतदान यंत्रणा हॅक केलं, ईव्हीएम हॅक केलं, त्यामुळे भाजपचा एवढा मोठा विजय झाला, महायुतीचा एवढा मोठा विजय झाला. आणि ते कशाने निवडून आले? जे काही त्यांची 47 लोक निवडून आले. आता नाना पटोले अवघे 200-250 काहीतरी 207 का 260 जागांनी मतांनी निवडून आले. मग ते जर त्यांना नियोजन करायचं असेल, त्यांना जिंकून दिलं असतं का? म्हणजे आपण पराभव कसा झाला याचं आत्मचिंतन जर ते करत नसेल तर त्यांचा पराभव सातत्याने होणार आहे मित्रांनो. आपलं चुकलं कुठं? जे म्हणतात ना, आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये म्हण आहे मित्रांनो, जखम पायाला आणि मलम शेंडीला, अशी तऱ्हा ह्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची झालेली. आणि जखम तर पायाला झालेली, पण ते डोक्याला किंवा शेंडीला औषध लावत बसले तर त्याचा परिणाम होणार आहे का मित्रांनो? विचार करा. या सगळ्या गोष्टीचा जर हे जाणते नेते किंवा मोठमोठे त्यांचे मार्गदर्शक या गोष्टीचा विचार करणार नसेल, आपली संघटना मजबूत करणार नसेल, किंवा आपण कुठं कमी पडलो, लोकांपर्यंत जाण्यासाठी काय करायला हवं याचं जर आत्मचिंतन करत नसेल, आणि फक्त मतदान यंत्रणात घोळ केलेला आहे किंवा मतदान यंत्रणाच्या माध्यमातून भाजपचे लोक निवडून येतात असं जर ते म्हणत असेल, लोकांमध्ये संभ्रम पसरवायला ठीक आहे, तुम्ही एक वेळ तुम्ही तो करू यशस्वी होऊ शकता, पण सातत्याने त्यात यशस्वी होत नाही मित्रांनो. आता हा मुद्दा सुद्धा गौण झालेला आहे की मतदान यंत्रणा हॅक होते, बरेच दिवसाचं रडगाणं चालू आहे. म्हणून आपली संघटना भक्कम कशी होईल, लोकांना कार्यकर्त्यांना बळ कसं दिलं जाईल याकडे लक्ष न देता फक्त अशा उडीचे उत्तर देऊन जर ते निवडणुका लढवत असेल तर कसं होईल मित्रांनो? म्हणजे हे 60 लाखाचं गणित त्यांच्या अजून डोक्यात उतरलेलं नाही. 60 लाख मतं कसं काय वाढले? देवेंद्र फडणवीस सातत्याने सांगत होते, त्यांना सावध करत होते की आम्हाला फक्त 0.3% मतं कमी पडलेले आहे आणि ते 3%चे आम्ही 3-4% कसे वाढू याचं नियोजन आम्ही करतोय. त्यांनी काही लपून ठेवलेलं नव्हतं ना. यांचे कोणी हात धरले होते, पाय धरले होते का काय धरलं होतं? यांनी सुद्धा नियोजन करायला हवं होतं ना. का भाजपचे लोक जर 2-4% मतदान वाढवायला प्रयत्न करत असेल तर आपण सुद्धा आपले मत वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम म्हणून महाविकास आघाडी भुईसपाट झाली मित्रांनो. म्हणून जिथं जखम झाली ना तिथं उपचार करायला हवे. ते न करता दुसरीकडे जर औषध चोळायला गेलो तर त्याचा उपयोग होत नाही मित्रांनो. आपल्या ग्रामीण भागामधली ती म्हण अगदी प्रचलित आहे, पण तीच म्हण ह्या मोठमोठ्या लोकांना समजली नाही. त्यामुळे ते आज पण शेंडीला म्हणजे ईव्हीएमला दोष देत बसले, ईव्हीएमच्या नावाने आरडत बसले, रडत बसले. आता काय ते मार्करवाडीला जाऊन आंदोलन केलं त्यांनी. यांनी काय फरक पडणार आहे मित्रांनो? यांनी काही होणार नाही. फक्त त्यांची करमणूक होईल आणि आपण जनतेमध्ये संभ्रम पसरवला याचा आनंद ते घेऊ शकतात, दुसरं काहीच नाही. आणि याच्यातून काही बदल पण होणार नाही. आता फडणवीस साहेबांनी शपथविधी घेतलेली, आमदारांनी शपथ घेतलेली, थोड्या दिवसात त्यांचा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. पण आता हे जे काय निवडून आलेले याच्यामधून हे सरकार स्थापन झालेले, यांच्या चुका कुठं होईल आणि त्या चुकाचा सर्वसामान्य जनतांना कसा दुष्परिणाम होणार हे सांगण्याचं काम त्यांनी आता करावं. परंतु आता 5 वर्ष तर काही निवडणुका नाही. 5 वर्षात आपली संघटना दुरुस्त करावी यांनी आणि आपलं कुठं चुकलं तर आत्मचिंतन करावं. परंतु हे न करता ती म्हणतो ना मी, जखम पायाला आणि मलम शेंडीला, ही जी म्हण आहे ही तंतोतंत खरी महाविकास आघाडीला बसते. विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.